नमस्कार दोस्तांनो. आज आपण पाहणार आहोत की पायदिंडी पंढरपूरला जाणे हे किती हितकारक आहे आणि किती छान आहे. कारण आम्ही आमच्या गावावरून पंढरपूरला जायला 13 दिवस लागले. तर 13 दिवस मुक्काम करत करत जवळजवळ 250 किलोमीटर पायी चालणं झालं. तर या काळामध्ये परमेश्वर कृपाने पूर्ण पायदिंडी चालण्याचा योग आला आणि काही आपल्याला तकलीफ न झाल्यामुळं पूर्ण प्रवास पायी चालण्यात झाला. तर दररोज 20 किलोमीटर 25, 26, 27 किलोमीटरपर्यंत एक दिवस आपण चालण्याचा योग आला. त्याच्यामध्ये आपलं सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचं मुक्काम आणि जेवण वगैरे म्हणजे अशा प्रकारे वेल ऑर्गनाइज्ड असतं. आणि आपल्याला जर चालायचा काही प्रॉब्लेम नसेल तर पायदिंडी करणं म्हणजे एक परमानंद प्राप्त करणं आहे. प्रत्येक दिवस 1-2 दिवस आपल्याला पायी चालायची सवय नसली तर थोडं पायाला दुखल्यासारखं वाटतं, पण 2 दिवसानंतर आपले पायी रुळल्यानंतर आपल्याला काही वाटत नाही. आणि जसं जसं प्रवास मार्गक्रमण आपण पुढे करतो तसे तसे आपण परमेश्वराच्या भजनामध्ये तल्लीन होतो. पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या भजनामध्ये, श्रीकृष्ण भगवानांच्या गवळणीमध्ये एकदम तल्लीन होतो आणि आपण आपल्यापच आपले नाचू लागतो. तर एक तर पायवारी करणे म्हणजे एक परमानंद, म्हणजे जसे म्हणतात ना, हा सुखसोहळा स्वर्गी नाही. हे खरोखरच परमानंद आहे पायी वारी करण्यामध्ये. आणि दुसरे म्हणजे 13 दिवस चालल्यानंतर पांडुरंगाचे दर्शन गर्दी असल्यामुळे त्याचा कलर दर्शन बाहेरून येऊन पुन्हा आपण गावी आल्यानंतर आपल्यामध्ये किती परिवर्तन होतं. म्हणजे 10-15 दिवसामध्ये आपले शरीर एकदम मोकळे होते. की आपला जर शुगरचा जर प्रॉब्लेम असेल तर तीसुद्धा कमी होते. कारण एवढं चालणं आणि दररोज घाम येणं, शरीराची एवढी एक्झरसाईज होते. आणि दुसरं 12-13 दिवसामध्ये कमीत कमी 2-3 किलो वजन कमी होते. म्हणजे आपण 1 महिना 1.5 महिना जरी आपण प्रयत्न केला तरी आपल्याला एवढं 2-3 किलो वजन कमी होत नाही. म्हणजे फिजिकल फिटनेसच्या दृष्टीने आणि आध्यात्मिक शांतीच्या दृष्टीने, दोन्ही दृष्टीने पायदिंडी सोहळा आपण करणे, पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणे हे खूपच हितावह आहे. आणि 15 दिवस माणूस आपले घरचे जे रुटीन काम असते ते सोडून आपण नुसते भगवत चिंतनामध्येच, भजनामध्ये आपण दंग होतो आणि एक वेगळा स्वर्गीय होऊन सुंदर असा आनंद आपल्याला मिळतो. त्यामुळे आपण वेळात वेळ काढून 15 दिवसामध्ये आपलं जे बी आपला जबाबदारी आहे ती आपण कशा प्रकारे ॲडजस्ट करू शकतो त्याप्रमाणे आपण जर पायीवारी केली तर आपल्याला खूपच खरोखरच एक वेगळा आनंद प्राप्त होतो. आणि सर्व आपलं म्हणजे शरीर मोकळे होते. सगळे जे या शिरा असतात ते मोकळे होतात आणि एकदम वेगळाच अनुभव वाटतो. एक तर आपल्याला एवढं पायी चाललेलं समाधान भेटतं. आपण पायीवारी केली आणि परमेश्वराच्या पांडुरंगाच्या चरणी आपण पायीवारी करण्यात एक वेगळंच आपल्याला सॅटिस्फॅक्शन भेटते. आणि आपले तब्येतीमध्ये सुद्धा चांगला फरक होतो आणि ही वर्षाची आपल्याला पूर्ण एनर्जी मिळते. त्याच्यामुळं पंढरपूरची पायदिंडी सोहळा ज्याला बी शक्य आहे ते जरूर करावा.
10-15 दिवस आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून आपण पंढरीला जावे असा माझा आग्रह आहे. ज्याला शक्य आहे त्याला. आणि जर आता माझं 62 वर्ष वय पूर्ण झाले आहे आणि 62 वर्षानंतर मी गेलो तर आता मला असं वाटलं की मी कमीत कमी 4-5 वर्ष पहिलं पायी दिंडीला जायला पाहिजे होतं. पायी दिंडी 5 वर्ष पहिले गेलं असतं आणखीन आपलं चांगला फरक पडला असता किंवा चांगली फिजिकल फिटनेस झाला असतं किंवा आपल्याला जी परमानंद आहे तो प्राप्त झाला असता. आपल्याला जे मनाचा जे सुकून असतो, जे शांती असते ते आपल्याला आणखी भेटली असती. तरी पण देर आहे दुरुस्त आहे. त्याच्याप्रमाणे जेव्हा आपल्याला वेळ काढता येईल तसे आपण नक्कीच पंढरीची वारी करावी. हो, कारण हा पंढरीच्या वारी पायी करण्यात हा परमानंद हा वेगळाच आहे. जेव्हा आपण पंढरपूरला जाऊ आणि जेव्हा आपल्याला स्वतः आपल्या मनाला किती चांगलं शांती वाटते, किती समाधान वाटतं. कारण एवढं 13-14 दिवस चालूनसुद्धा आपल्याला थकान वाटत नाही. कारण एकच ओढ असते आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घेण्याची, विठ्ठलाचे दर्शन घेण्याची. तर पहा, ज्याला जमेल ते आपण जरूरच आपली पायवारी पायी दिंडी सोहळ्यामध्ये आपण सम्मिलित होऊन ते करण्याचा प्रयत्न करावा अशी नम्र विनंती. धन्यवाद. रामकृष्ण हरी.